नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बाल साहित्यिकी गिरिजा कीर स्थूल वाचनाच्या या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनाचा पाठ अभ्यासणार आहोत आणि या स्थूल वाचनाच्या पाठाचा हा सेशन क्रमांक 14 आहे। चला तर आता आपण पाठाच्या पुढील परिच्छेदाला सुरुवात करूया। पुढे लेखिका म्हणत आहेत की आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्य कृतींकडे वळूया। लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक, बाईंनी म्हणजेच कोणी, गिरिजाबाईंनी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिलेली आहेत। बघा, ज्याप्रमाणे जिजामातांनी शिवाजी राजांवरती संस्कार करून एक उत्तम असा राजा आपल्या देशाला, आपल्या महाराष्ट्राला प्रदान केला, त्याचप्रमाणे तसे संस्कार लहान मनावरती, बाल मनावरती घडावेत आणि त्याच्यासाठी पुस्तक किंवा वाचन हे अत्यंत सोपे आणि साधे उपाय आहे। याच्यासाठी लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार करण्यासाठी बाईंनी वेगवेगळ्या अशा महान व्यक्तिमत्वांचे आधारित चरित्र लिहिलेले आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या संदर्भातील काही उदाहरण दिलेले आहेत। नंतर तपस्विनी अनुताई वाघ आणि शिक्षणवती ताराबाई मोडक यांचा तर तुम्हाला एका इयत्तेमध्ये 9वीला का 8वीला धडा होता की नाही, तपस्विनी अनुताई वाघ यांच्याबद्दल की शिक्षणवती ताराबाई मोडक यांनी कशा रीतीने त्यांना मदत केली, ह्या सगळ्या चरित्रा। त्याच्यानंतर संत गाडगे महाराज हे सुद्धा एक समाज सुधारक होते। महात्मा ज्योतिबा फुले यांनी तर आपल्या स्त्री जीवनाला आयुष्य दिलं, नवीन वरदान दिलं। त्यांनी आज पाहतो आपण, आज ज्या स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत करत आहेत आणि पुढे आपल्या देशाच्या विकासासाठी त्यांनी हातभार लावलेला आहे, या सगळ्याचं जर आपल्याला आभार मानायचं असेल तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं मानलं पाहिजे, कारण की त्यांनीच आपल्या स्त्रियांच्या जीवनाला खरोखर एक वेगळंपण स्थापन करून दिलेलं आहे। तर अशा सुंदर चरित्र त्यांनी आपल्या पुस्तकातून लिहिलेलं आहे। त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते। त्या म्हणतात, थोरांनी केलेले कार्य पुढे नेणे हेच त्यांचं खरं स्मारक। आता बघा, विद्यार्थ्यांना सुद्धा आपण इतिहासाच्या पुस्तकामध्ये अशा अनेक समाज सुधारकांची माहिती वाचतो, पण ते तिथे वाचतो अभ्यासाच्या मध्ये, अभ्यास म्हणून एक भाग त्याच्याकडे पाहतो आणि विसरून जातो। पण जे लेखक असतात, कवी असतात, ते सुद्धा समाजाचं एक देणेकरी म्हणून समाजावरती एक विशिष्ट प्रकारचा त्यांचा प्रभाव असतो की एक पूर्ण युगाला बदलण्याचं सामर्थ्य लेखकांमध्ये असतं आणि त्याचाच फायदा कोणी घेतलेला आहे, गिरिजाबाई यांनी घेतलेला आहे। त्यांचं म्हणणं काय आहे की थोरांनी जे केलेलं कार्य आहे ते पुढे नेण्याचं, जर आपल्याला पुढे न्यायचं असेल, नवी पिढीमध्ये त्यांचं ते कार्य उतरवायचं असेल तर त्याच्यासाठी लिखित स्वरूपामध्ये त्यांचं मोठ्या मोठ्या थोरांचं वर्णन आपण त्या मुलांना सांगितलं पाहिजे। ते स्मारका, आता आपण बघा, ह्या अशा तपस्विनी असू दे किंवा मग समाज सुधारक असू दे, त्यांचे पुतळे बांधून, त्यांचे स्मारक बांधून आपण पुढच्या पिढीला त्यांच्यातील सामाजिक जाणीव जागृत करू शकत नाही, पण त्यांनी केलेले कार्य जर आपण लिखित स्वरूपावरती अशा शब्दांमध्ये मांडलं की त्या विद्यार्थ्यांच्या किंवा वाचकांच्या मनावरती त्याचा प्रभाव अत्यंत उत्तम रीतीने होतो। म्हणून जर आपल्याला थोरांच्या कार्यांचं स्मारक उभारायचं असेल तर ते मातीच्या मूर्तीमधून नाही तर ते लेखनाद्वारे आपण कार्य करू शकतो, असं मत गिरिजाबाई यांचं आहे। पुढे ते म्हणत आहेत की प्रत्येक चरित्रात त्यांनी एक महत्त्वाचा विचार मांडलेला आहे। उदाहरण त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या त्या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही। बघा, आज स्त्री कितीही शिकली, कितीही प्रगती झाली तर त्याच्या पाठीमागचं
आज स्त्रीला या उच्च स्थानावर नेऊन देण्याचं जर कार्य कोणी केलेलं आहे तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे. म्हणून आज समाजातील, आपल्या ह्या देशातील प्रत्येक स्त्रीने याची जाणीव ठेवली पाहिजे. ह्या पित्याच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही, त्यांचं ऋण आपण कधीच विसरू शकत नाही. कारण की त्यावेळेस त्यांनी दगडे धोंडे खाल्ले, लोकांचे शिव्याशाप घेतले आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश होता की पुढील पिढीतील त्यांच्या लेकी मागासलेले राहू नये, त्यांनी त्यांच्या जीवनाचं सार्थकी करावे, त्यांनी शिक्षण घ्यावं, यासाठी त्या पित्याने त्यावेळेस अतोनाट अहोरात्र कष्ट केले. आणि अशा या सुशिक्षित स्त्रीने कधीही ह्या आपल्या महात्मा ज्योतिबा फुले ह्या पित्याचं ऋण कधीही विसरता कामा नये, याची जाणीव गिरिजा कीर हे आपल्याला करून देत आहेत. पुढे ते म्हणतात की ताराबाई मोडक या शिक्षणवर्ती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. खरोखरच आपण जेव्हा अनुताई वाघ यांचा धडा अभ्यासला तेव्हा आपल्याला कळालेलं आहे की अनुताई वाघ यांच्या जीवनाला जर कोणी मार्गदर्शक म्हणून किंवा वाट दाखवली, त्यांच्या जीवनाला सार्थकी करण्यापाठीमागचं कार्य कोणी केलेलं आहे तर ताराबाई मोडक यांनी केलेलं आहे. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचं चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्तांची तरुण मुलं पुढे येऊत, हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. तर बघा आता किती पडखर आणि सुंदर अशा शब्दांमध्ये ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्याबद्दल आपल्या भावना इथे लिहिलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत गिरिजाताईंनी. काय म्हणतात ते की ज्या भागातील मुलांना बोलतं करायचंय, त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करायचंय, पण त्या भागातील मुलांना जर ते शिक्षण म्हणजे काय, ते शाळा म्हणजे काय हेच माहीत नव्हतं, तर अशा असाध्य भागामध्ये जाऊन, त्या आदिवासी पाड्यामध्ये जाऊन जिथे शिक्षणाचं नाव लोशही नाहीये, त्यांच्यावरती अंधश्रद्धेचा पगडा आहे, आणि अशा क्षेत्रामध्ये जाऊन तिकडच्या मुलांना बोलतं करायचं, त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करायचं, हे अत्यंत अवघड असं काम होतं. पण त्या कामामध्ये यशस्वी झालेल्या म्हणजे त्या अनुताई वाघ. आपण पाहिलं की अनुताई वाघ यांच्या शिक्षणाच्या ज्या काही विविध पद्धती होत्या, आज आपण बघतो प्रायमरीसाठी मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज, वेगवेगळ्या प्रकारची साधनं उपलब्ध असतात, शैक्षणिक साहित्य उपलब्ध असतात. तर त्यांनी त्यावेळेस पाश्चात्य अभ्यास प्रणालीला न जुमानता त्यांनी स्वतःची एक शिक्षण प्रणाली निर्मित केली, आणि त्या शिक्षण प्रणालीचा प्रभाव एवढा प्रभावशाली होता की त्यांचं अनुकरण पाश्चात्य संस्कृतीने आत्मसात केलं, आणि त्या पाश्चात्य संस्कृतीने सुद्धा अजूनही त्यांच्या ह्या शिक्षण पद्धतीबद्दल तुम्ही जर पाहिलं की पाश्चात्य विदेशामध्ये आज आपल्याला अनुताई वाघ यांच्याबद्दल बरेचसे नाटकं तिथे त्यांचं व्यक्तिमत्व प्रदर्शन करणारे नाटकं, काव्यलेखन वगैरे सगळं तिथे केलं जातं. जसं की आपल्या इथे मोठ्या मोठ्या लेखकांचं आपण भाषणामध्ये अनुकरण करतो, प्ले वगैरे करतो, तसंच अनुताई वाघ यांच्याबद्दल नाटकं केली जातात, प्ले केले जातात. आणि ही फार मोठी गोष्ट आहे की परदेशामध्ये एक सर्वसामान्य स्त्रीचं तिथे त्या शिक्षण पद्धतीचं आवर्जून महत्त्व देऊन तिथे पुढाकार घेऊन त्यांचं वर्णन करणं, हे सगळ्या गोष्टी फार म्हणजे देशाला फक्त अनुताई वाघांसाठीच नाही तर ह्या देशासाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे. मी इथे ते सांगत आहेत की ज्या भागामध्ये काम करायचं त्या भागातील मुलं शिकते आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातील जीवनावश्यक अडचणी लक्षात घेऊन कार्यानुभव म्हणजे कार्य करून त्याच्यातून कृती आणि शिक्षण आणि त्याच्यातून मग कमाई, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं. म्हणजे त्यावेळेस बघा त्यांना 2 वेळचं जेवणसुद्धा मिळत नव्हतं, अन्न मिळत नव्हतं. मग त्यावेळेस त्यांचं शिक्षणापेक्षा 2 वेळचं अन्न मिळणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. मग हे शिकता शिकता त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, म्हणजे जेणेकरून त्यांचं पोटही भरेल आणि शिक्षण पण त्यांचं अडणार नाही, थांबणार नाही, आणि त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेने अगदी मनापासून त्यांना आई होऊन, कधी आई होऊन, कधी ताई होऊन, कधी माई होऊन त्यांना आपुलकीने श्रद्धेभावनेने शिकवणं, त्यात वात्सल्य प्रेम ओतणं,
ह्या सगळ्या गोष्टी अनुताईंनी त्यांच्या आचरणामध्ये आणल्या आणि जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्तांची पुढील नवीन पिढीमधील तरुण पुढे यावीत याच्यासाठीच हे अनुताईंना जर आपल्याला काही श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांना त्यांच्या कार्याबद्दल आपल्याला जर आदरांजली व्यक्त करायचं असेल तर त्यांनी जे कार्य केलेलं आहे तर असंच कार्य आपल्याला पुढे नेता आलं पाहिजे, तरच हे त्यांना खरं श्रद्धांजली ठरेल. आता इथे बघा, ज्या प्रकारे अनुताई वाघ, ताराबाई मोडक यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये विविध बदल घडून आणलेले आहेत, त्याचप्रमाणे आपलं हे आस विद्यालयाचं ॲपसुद्धा भारतातील पहिले ऑनलाईन ॲप आहे आणि ह्या ॲपमध्ये आपण घरी बसल्या कुठेही न जाता मोबाईलवरती आपण आपलं थांबलेलं शिक्षण पूर्ण करू शकतो. केवळ फक्त शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच हा ॲप नाही आहे, तर ज्यांचं परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणामुळे शिक्षण अपूर्ण राहिलेलं आहे अशा वयोवृद्ध माणसांना किंवा शिक्षणाचं वय निघून गेलेल्या लोकांनाही सुद्धा ह्या ॲपच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण पूर्ण करता येणार आहे. आणि ह्या ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे की तुम्हाला ह्या ॲपमध्ये वेगवेगळ्या बोर्डाचे वेगवेगळे सगळे विषय, इयत्ता 6वी ते 10वी पर्यंतचे सगळे विषय, हिंदी, मराठी, इंग्लिश, संस्कृत, सोशल सायन्स, मॅथ्स, सायन्स, सगळ्या प्रकारच्या विषयांचा अभ्यास तुम्हाला घरी बसल्या तुम्ही करू शकतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे टेस्ट अगदी फ्रीमध्ये घेतले जातात, जेणेकरून तुमचा सराव जास्तीत जास्त घेतला जातात. सब्जेक्ट टीचर, विषय शिक्षकांचं वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा ह्या ॲपच्या माध्यमातून मिळते. म्हणूनच तुम्ही तर आज हा ॲपचा अभ्यास करत आहात आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे आणि त्यांना माहिती नाही तर तुम्ही त्यांना ह्या ॲपबद्दल नक्की आवर्जून माहिती सांगितली पाहिजे, जेणेकरून तुमच्याबरोबर त्यांचासुद्धा शिक्षणामध्ये पुढे प्रगती होईल. आता पुढे लेखिका सांगत आहेत की संत गाडगे बाबा यांच्या चरित्रातून हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, पहाडात निघून जावे लागत नाही. तर आता इथे संत गाडगे बाबा बद्दल गिरिजाताईंनी आपलं काय मत व्यक्त केलेलं आहे की कोणीही आता संत व्हायचं तर म्हणजे देवदेव करत राहणं, दिवस रात्र आपलं कामधाम सोडायचं आणि एका जागेवर बसून नामस्मरण करणे किंवा चमत्कार करणे किंवा ध्यानस्थ माळा घाला, त्या जपायच्या माळा असतात तर जपमाळ घेऊन बसा किंवा राख लावा, विभूती लावा आणि किंवा मग घरदार सोडून जंगलात पहाडामध्ये जाऊन बसा, हे सगळ्या गोष्टी केल्यावरती संत होतं का? नाही. तर लोकांमध्ये राहून लोकजागृती कशी करावी हे आपल्याला संत गाडगे महाराजांनी सांगून दिलेलं आहे, दाखवून दिलेले आहेत. म्हणूनच ते कोण झालेले आहेत? महान संत हे पद त्यांना मिळालेलं आहे. पुढे ते म्हणतात की दुःखांच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात. प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. बघा, एखादं आपण कार्य करत असतो, आई वडील कार्य करत असतात की आपल्या स्वतःच्या मुलांसाठी ते झटत असतात, पण इथे अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या प्रजेला आपले लेकरू मानलं, आपलं पुत्र मानले आणि त्या प्रजेला सुख देण्यासाठी दानधर्म करून सदैव आपल्या जीवनाचा एक आधारस्तंभ म्हणून अशा गोरगरीब जनतेसाठी, प्रजेसाठी त्यांनी आपलं जीवन, निर्मळ असं जीवन एखाद्या गंगाजलासारख्या पवित्र नदीसारखं अर्पण करून दिलं. तर अशा रीतीने इथे आपल्याला लेखिका डॉक्टर वाघ यांनी गिरिजाताई कीर यांच्या साहित्यामधून, नाटकांमधून बालमनावरती कशा रीतीने त्यांच्या लेखनाचं प्रभुत्व, वर्चस्व ते त्या बालमनावरती स्थापित करतात याचं वर्णन करत असताना स्वतः गिरिजाताईंच्या मते त्यांनी जे काही नाटकांमध्ये जे काही प्रमुख पात्र घेतलेले आहेत, मग त्या अहिल्याबाई होळकर असू दे, अनुताई वाघ असू दे, ताराबाई मोडक असू दे किंवा संत गाडगे बाबा असू दे, त्यांचं ते पात्र उभारताना त्यांनी त्यांच्या मनातील त्यांचं त्या चरित्राबद्दल जे काही विचार केलेले आहे ते विचार इथे त्यांनी मांडलेले आहेत. आणि त्यांचं हे विचारातून आपल्याला समजून येते की त्यांचे विचार जर एवढे महान असतील त्या पात्रांबद्दल आणि ते पात्रांमधील ते जेव्हा ते नाटकामध्ये ते प्रत्यक्ष पात्र उभारत असतील ते किती जिवंत ते पात्र वाचकांसमोर, प्रेक्षकांसमोर येत असतील याचं इथे इत्थंभूत ह्या शब्दामधून आपल्याला जाणवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या पाठामध्ये ज्या ज्या
नाटकातील पात्रांबद्दल आपण प्रत्यक्ष गिरिजा कीर यांच्याद्वारे आपण वर्णन पाहिलं. मला तर असं झालेलं की मी कधीही पुस्तकं वाचते, कधीही मला नाटकं वाचायला मिळत आहेत. तुम्हाला जर आवर्जून ही नाटकं वाचायला मिळालीत तर आवर्जून तुम्ही वाचावी. हेच ह्या पाठाचं खरोखर उद्दिष्ट साध्य होईल. पाठाच्या पुढील परिच्छेदांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.